गलांडवाडीच्या सेंद्रिय ऊसाचा रस आणि चटपटीत भेळेची जिल्ह्यात चर्चा. महिला बचत गटाचा स्तुत्य उपक्रम. नवनाथ खोपडे, प्रतिनिधी. गलांडवाडी ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन जर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला यशाची कशी गोड फळे मिळतात याचे उत्तम उदाहरण दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे पाहायला मिळत आहे. येथील श्री गणेश महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या भेळ आणि नाश्ता सेंटरने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बर्फविरहित सेंद्रिय ऊसाचा रस, आरोग्याची मेजवानी. सीआरपी सोनाली अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या या केंद्रामध्ये मिळणारा सेंद्रिय ऊसाचा रस सध्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. कोणतीही भेसळ किंवा बर्फाचा वापर न करता नैसर्गिक थंडावा देणारा हा रस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जात आहे. असा चविष्ट आणि शुद्ध रस इतर कुठेही मिळत नाही, अशी भावना ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. चटपटीत भेळ आणि नाश्त्याची मेजवानी. केवळ उसाचा रसच नाही तर या ठिकाणी मिळणारी चटपटीत भेळ आणि नाश्त्याची चव देखील तितकीच दर्जेदार आहे. दर्जेदार साहित्य आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेऊन तयार केलेली ही भेळ खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत आहे. गलांडवाडीसारख्या छोट्या गावात सुरू झालेला हा व्यवसाय आज गुणवत्तेच्या जोरावर घराघरांत पोहोचला आहे. जिल्ह्यात रंगतीये गलांडवाडीच्या भेळेची चर्चा. आज या भेळ आणि उसाच्या रसाची चर्चा केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. ग्राहकांच्या पसंतीमुळे गलांडवाडी गावात सध्या पर्यटकांची आणि खवय्यांची मोठी वर्दी पाहायला मिळत आहे. एवढी सुंदर भेळ आणि चविष्ट रस इतर कुठेही मिळणार नाही, अशा प्रतिक्रिया ग्राहकांकडून मिळत असून महिला बचत गटाच्या या यशस्वी वाटचालीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिला सक्षमीकरणाचा हा प्रयोग ग्रामीण भागातील इतर महिलांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहे.